आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2021 सराव क्वेश्चन पेपर आहे मित्रांनो। यामध्ये 50 प्रश्न आहेत। 50 प्रश्न जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत मित्रांनो। या जनरल नॉलेजच्या 50 प्रश्नांपैकी तुम्ही किती बराबर केले हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर SSP स्टडी पॉईंट मराठीवर। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर चला आजचा पहिला प्रश्न पाहूया। आजचा पहिला प्रश्न आहे, खालील कोणती यंत्रणा 73व्या किंवा 74व्या घटना दुरुस्तीची निर्मिती नाही मित्रांनो। खालीलपैकी अशी कोणती यंत्रणा आहे ती 73व्या किंवा 74व्या घटना दुरुस्तीनुसार निर्मिती झाली नाही। त्याचं बरोबर उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक 3 राज्य नियोजन मंडळ। या राज्य नियोजन मंडळाची जी निर्मिती आहे ती 73व्या किंवा 74व्या घटना दुरुस्तीने झाली नाही। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देत चला मित्रांनो आणि 50 प्रश्नांपैकी तुम्ही किती बराबर केले हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। पुढचा प्रश्न आहे, राज्यासाठी विकास आयुक्त म्हणून कोणाला ओळखले जाते? राज्यासाठी विकास आयुक्त म्हणून कोणाला ओळखले जाते? असा कोणता अधिकारी आहे त्या अधिकारास विकास आयुक्त म्हणून ओळखले जाते? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 मुख्य सचिव हा विकास आयुक्त म्हणून ओळखला जातो। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे पंचायतीला घटनात्मक दर्जा देण्यात आला? अशी कोणती घटना दुरुस्ती होती त्याद्वारे पंचायतीला घटनात्मक दर्जा देण्यात आला? अशी कोणती होती? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 73वी घटना दुरुस्तीनुसार याद्वारे पंचायतींना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल? महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 PC अलेक्झांडर हे महाराष्ट्रात सर्वात जास्त राज्यपाल या पदावर कार्यरत होते। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात पंचायत राज संस्थेचे स्वशासनाचे संस्था असे वर्णन आहे? भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये पंचायत राज संस्थेचे स्वशासनाच्या संस्था असे वर्णन आहे? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 राज्य नीतीची मार्गदर्शक तत्त्वे यामध्ये असे वर्णन आहे। पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती एक समिती ही ग्रामीण विकासासाठी प्रशासकीय व्यवस्था यावर आहे? अशी कोणती समिती आहे खालीलपैकी? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 GVK राव समिती। पुढचा प्रश्न आहे, भारतीय राजघटनेचे कोणते वैशिष्ट्य आहे? भारतीय राजघटनेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आहे? याचं बरोबर उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक 2 भारत एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व। लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, विधानसभेचे निर्वाचित सदस्य हे तिन्ही सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात। पुढचा प्रश्न आहे, रॉकी पर्वताच्या पूर्वेकडे वाहणारे उष्ण व कोरडे वाऱ्यांना काय म्हणतात? जी रॉकी पर्वत आहे त्याच्या पूर्वेला वाहणाऱ्या उष्ण व कोरड्या वाऱ्यास काय म्हणतात? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 चिनूक वारे म्हणतात मित्रांनो। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पाणी व जमीन व्यवस्थापन संस्था कोठे आहे? पाणी व जमीन व्यवस्थापन संस्था महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्हे होते? महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी 1 मे 1960 या रोजी किती जिल्हे होते महाराष्ट्रामध्ये? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 26 जिल्हे होते। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता जिल्हा सध्या लाल पट्ट्याचा भाग म्हणून समजला जातो? खालीलपैकी असा कोणता जिल्हा आहे तो जिल्हा लाल पट्ट्याचा भाग समजला जातो? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 गोंदिया। पुढचा प्रश्न आहे,
पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये डॅश डॅशचे स्थान आहे. खालीलपैकी कोणतं स्थान पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये येते? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 वाई. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील डॅश डॅश येथे सर्वात जास्त पाऊस पडतो. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो? 4 पर्याय दिले, 4 पर्याय बरोबर उत्तर सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि जास्तीत मित्रांमध्ये शेअर करा मित्रांनो, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 आंबोली. आंबोली येथे महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडतो मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, सह्याद्रीच्या पूर्वेकडे प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? जो सह्याद्रीकडचा जो पूर्वेकडला प्रदेश आहे मित्रांनो, तो काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 पर्जन्यछायेचा प्रदेश. पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, कोयना धरणातील जलाशय डॅश डॅश नावाने ओळखला जातो. जो कोयना धरण आहे तो कोणत्या नावाने ओळखला जातो? यासाठी 4 पर्याय दिले, 4 पर्यायपैकी बरोबर उत्तर सांगायचं आहे. याचा बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 शिवसागर म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? अशी कोणती नदी आहे मित्रांनो ती जी नदी पश्चिम वाहिनी नाही महाराष्ट्रातील? 4 नद्या दिलेल्या आहेत. याचा बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 भीमा. भीमा नदी ही पश्चिम वाहिनी नदी नाही, ती पूर्व वाहिनी नदी आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झाली. असं कोणतं सरोवर आहे त्या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे? यासाठी 4 पर्याय दिले आहेत, 4 पर्याय बरोबर उत्तर सांगायचं आहे. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 लोणार सरोवर. लोणार सरोवराची निर्मिती ही उल्कापातामधून झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? खालीलपैकी पश्चिम वाहिनी नसलेली नदी तुम्हाला सांगायचं आहे. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 कोयना. ही कोयना नदी आहे मित्रांनो, ही कोयना नदी पश्चिम वाहिनी नदी नाही आहे. पुढचा प्रश्न आहे, कोकणातील खाड्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायचा आहे. आपला उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायचा आहे जे कोकणातील खाड्या आहेत. यासाठी 4 पर्याय दिले आहेत, 4 पर्यायापैकी बरोबर उत्तर सांगायचं आहे. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 राजापुरी, दाभोळ, जयगड, तेरफोल हे उत्तरेकडून क्रमांक आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, कोकणात आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण काय? कोकणामध्ये आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण तुम्हाला सांगायचं आहे. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 सागर किनारा असल्यामुळे तेथील जे कोकणातील प्रमाण आहे मित्रांनो आर्द्रतेचे ते सर्वात जास्त असते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूरची जीवनदायिनी म्हणतात? खालीलपैकी अशी कोणती नदी आहे कोल्हापूरची तिला जीवनदायिनी असे म्हटले जाते कोल्हापूर जिल्ह्याची? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 पंचगंगा. जी पंचगंगा नदी आहे मित्रांनो, पंचगंगा नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे? महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो त्याचे प्रमाण तुम्हाला सांगायचं आहे. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 85% पाऊस हा नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्रामध्ये पडतो. पुढचा प्रश्न आहे, रड्डी बंदर हे डॅश डॅशच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. जे रड्डी बंदर आहे ते कशाच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश ही वर्धा नदीची उपनदी आहे.
खालीलपैकी वर्धा नदीची उपनदी तुम्हाला सांगायची आहे. याचा बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 पैनगंगा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते जलाशय उजनी प्रकल्पाशी संबंधित आहे. असं खालीलपैकी कोणतं जलाशय आहे ते जलाशय उजनी प्रकल्पाशी संबंधित आहे. याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 यशवंत सागर हे जलाशय संबंधित आहे. महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. असं किती क्षेत्र व्यापलेलं आहे जी महाराष्ट्रातील जी पूर्ववाहिनी नद्या आहेत यापैकी. याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 75% क्षेत्र हे पूर्ववाहिनी नद्यांनी व्यापलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्याच्या काड्या बनवण्यास वापरले जाते. असं कोणतं झाड आहे त्या झाडाचा उपयोग या आगपेटीच्या काड्या तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. याचं बराबर उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही, या पर्यायापैकी बराबर नाही. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते खनिज लोह खनिज नाही. खालीलपैकी कोणते खनिज हे लोह खनिज नाही. याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 लिग्नाइट. जे लिग्नाइट आहे हे लोह खनिज नाही. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्राची चेरापुंजी असे म्हटले जाते. असं महाराष्ट्रातील कोणतं ठिकाण आहे त्या ठिकाणास चेरापुंजी असे म्हटले जाते. त्याचं बराबर उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक 2 आंबोली या ठिकाणास महाराष्ट्राची चेरापुंजी म्हटले जाते. या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस होतो मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, अंजीर पिकाचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते. कोठे घेतले जाते मित्रांनो. जे अंजीर पीक आहे या पिकाचे उत्पादन महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी घेतले जाते सर्वात जास्त प्रमाणात. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 राजेवाडी येथे अंजीर या पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. पुढचा प्रश्न आहे, वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी कार्निवल हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो. भारतातील कोणतं राज्य आहे त्या राज्यामध्ये साजरा केला जातो कार्निवल हा उत्सव. वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी हा कार्निवल उत्सव आहे. हा उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो. त्याचा बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 गोवा या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही. खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे हे राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही. याचं बराबर उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक 4 केरळ हे राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशाशी संबंधित आहे. ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशाशी संबंधित आहे. ह्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 वाढीव दूध उत्पादन व संकलन याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे. खालीलपैकी असं कोणतं ठिकाण आहे त्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे. ह्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 नागपूर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी. महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी. ह्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 गोदावरी नदी. जी गोदावरी नदी आहे ही महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांब नदी आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील कोणती जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्यात आहे. अशी खालीलपैकी जलसिंचन योजना सांगायची आहे जी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 जायकवाडी. जो जायकवाडी प्रकल्प आहे मित्रांनो या प्रकल्पातून जलसिंचन योजना ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये राबवली जाते. पुढचा प्रश्न आहे, खालील कोणती तापीची उपनदी नाही. खालीलपैकी कोणतीही तापी नदीची उपनदी नाही ते सांगायचं आहे. कोणती नाही. याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 दुधना ही तापी नदीची उपनदी नाही. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत. महाराष्ट्रातील खालीलपैकी असा कोणता प्रदेश आहे त्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत. याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 कोकण असा प्रदेश आहे. त्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत. पुढचा प्रश्न आहे,
पुणे जिल्ह्यात किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, 5 जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत पुणे जिल्ह्यास. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे. महाराष्ट्र राज्याची किती प्रशासकीय विभागामध्ये विभागणी झाली आहे ते सांगायचं आहे. असे किती विभाग आहेत प्रशासकीय विभाग? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, 6 प्रशासकीय विभाग आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जास्त तालुके आहेत? ह्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, नांदेड व यवतमाळ या जिल्ह्यामध्ये प्रत्येकी 16 जिल्हे आहेत, तालुके आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा. महाराष्ट्रात सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्हा. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, धुळे जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तालुके आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणते लाकूड प्रामुख्याने फर्निचरसाठी वापरले जाते? खालीलपैकी असं कोणतं लाकूड आहे ते लाकूड फर्निचरसाठी वापरले जाते? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, साग. जे सागाचे लाकूड आहे हे फर्निचरसाठी वापरले जाते. पुढचा प्रश्न आहे, मेळघाटचा वाघ प्रकल्प डॅश डॅश जिल्ह्यात वसलेला आहे. मेळघाटचा वाघ प्रकल्प डॅश डॅश जिल्ह्यात वसलेला आहे. असा कोणत्या जिल्हा आहे तो? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाटचा वाघ प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण किती टक्के आहे? जंगलाखालील प्रमाण किती टक्के आहे महाराष्ट्र राज्यात? ह्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, 21% इतके प्रमाणात महाराष्ट्रात जंगलाखाली जमीन आहे. पुढचा प्रश्न आहे, अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य डॅश डॅश आहे. अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळात सर्वात जास्त असलेले राज्य. ह्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, निकोबार द्वीपबेटावर किती बेटे आहेत? निकोबार द्वीपबेटावर किती बेटे आहेत? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, 19 बेटे आहेत द्वीपबार बेटावर. पुढचा प्रश्न आणि या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न. हा प्रश्न तुमच्यासाठी, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. भारतातील सर्वाधिक अंतर्गत वाहतूक डॅश डॅशद्वारे होते. भारतातील सर्वाधिक अंतर्गत वाहतूक डॅश डॅशद्वारे होते. यासाठी पर्याय आहेत, रस्ते मार्ग, हवाई मार्ग, जलमार्ग, रेल्वे मार्ग. याचं उत्तर, बरोबर उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स सांगायला विसरू नका आणि जास्तीत मित्रांमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.